लवकर ये बाबा, सकाळपासून मी तिथे उभा आहे. त्यानंतर ते पिंटू आला, त्या पिंटूला 100 रुपये देऊन पिंटू इथे गेला. आता तुझ्याकडे आली ती मशीन, सगळे पैसे देऊन करू राहिले तुम्ही. मला बोलता तुम्ही आबाजी जाऊ द्या ना तिकडे. आता काय 15 मिनिटात होते झालं ना. तुमच्या इकडे वेळ मशीन काय पैसे कोण दिले? तू जो बोल नको रे टकल्या, तू बोल नको म्हटलं. तू अजिबात नाही बोलत. इथंच भाऊ इथंच मारीला. मी काय म्हणतो मशीनवाल्या बंद कर दे लवकर आहे. चल मावारात घे. या का वावर 3 एकर बाबा, मला जास्त वाटर आला राजा. काय गोष्ट करू राहिली, जास्त 3 एकर आहे ते. मी काय तुम्हाला असं सांगू, बरोबर 3 एकर आहे ते. मी काय म्हणतो, हा ना लवकर मशीन पटकन काढून घेऊ, मग जा तिकडे जिकडे जास्त तिकडे ना. काहीच काळजी करायचं काम नाही, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, सगळं व्यवस्थित होते. मी काय म्हणतो ते तेवढं लक्षात ठेवता म्हटलं. फक्त ते काय 2000 रुपये एकर आणि 600 रुपये शिल्लक वरची, तेवढं ते लक्षात ठेवता म्हटलं. कसं काय त्या माणसाला सोडून आलो म्हटलं मी. ते कोणतं संभाजी बुडा आहे का नाही, जबान दिली त्याला जबान. मी मग काय तर जबान खाली पाडली मी. मग काय तर तेरे मी म्हटलं येतो तुमच्या इकडे आलो. तेवढं तुम्ही फक्त पाहायचा. हो भाऊ, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला माहिती आहे तुम्ही जबान दिली ती, तरी तुम्ही माझ्याकडे आले. माहिती ना मला काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. काही नाही, 2-3 मध्ये कसं 20-30 मिनिटात होते, 15-20 मिनिट लागतील जास्तीत जास्त. सब कडक आहे मस्त, खणखण वाळेल आहे. कड मस्त तुटत त्याचे काड्या. काही लोड घेऊ नका तुम्ही. आणा लवकर मशीन, पटकन काढू. ती गहू टाकून जा, मग कुठं जा तिकडे जा. मग ना तसंच करावं लागते ना. आता जबान दिली ते म्हणा, पण आता काय करता. तुम्ही ना पैसे वाढवले, तुमच्या इकडे यायला लागल ना. जिकडे आमचा फायदा दिसेल आम्ही तिकडे जाणार ना. सांगायला लागलं आता उद्याला काही ना काही कारण सांगायला लागल की बा मशीनचं ते चेन तुटली म्हणतो. चेन ते तुटलीच म्हणतो डायरेक्ट. आता येतो म्हणतो मी 15-20 मिनिटं. ये काय येतं, चला येतो म्हटलं मी मशीन घेऊन. इथंच थांबा तुम्ही आता. हो इथं आम्ही कुठं चाललो. या लवकर आहे, फक्त लवकर आहे. शांताराम भाऊ, जमलं काम तुमचं म्हणा. पण मी काय म्हणतो, त्या बुड्या गिड्याला माहित पडलं तर काय करता तुम्ही? काय करता काय मग? अरे मला काय करायला लागते, मी काय त्याला भेटतो का? तू मला सांग. मला लवकर जाणं आहे बाबा, मग माझ्या सालीचं लग्न आहे. मला लवकर गहू काढणं लवकर जाणं आहे. मला काय करा त्या बुड्याचं? आला तरी बोलतो त्याला मी. त्याला काम शिल्लक बोलू म्हणतो भाऊ. इथून त्याला मावारात नाही, त्याला दाखवतो ना कसं काय ते. हॅलो, अबे येतं का नाही बुवा? किती वेळची वाट पाहू लागलो तुझी. कधी येते म्हटलं मशीन. आता म्हणा पाणी घेणे प्या ना, पाणी घेणे. काय म्हटलं संभाजी बुडा बरोबर आले का? येऊ राहिली मशीन. कसं आता थोडंसं ते प्रॉब्लेम झालं थोडंसं. मशीनची चेन तुटली म्हटलं. हार्वेस्टरची चेन आहे का नाही, ती तुटली. तेवढंच ते फिट फटिंग चालू आहे आमचं. आलो आम्ही, 15-20 मिनिट लागते समजा. अरे बा, काय चुत्या बोंड का मला तू. पहिले त्या पिंटच्या वारात गेला, आता कुठे गेला तू? काय तुटला आता? वा बाजी, काही नाही तुटलं. चेन तुटली, चेन ते हार्वेस्टरची आहे का नाही. थोडस लावणं चालू आहे. 15-20 मिनिटाचं काम आहे. आलो ना म्हटलं. आलो म्हटलं. याचा काय पत्ता नाही लागा तू. यायला का गायला काय सकाळ बसून का उभा जायला का? कुठं आलं तुला? बापू खवळला वाटते बुडाकडे, मारतीच कडे हे मायच्यात. हो चेन तुटली ना. आता काय माया काय त्याच्यात नाही आबाजी. मले काय समजते पा बरं. चेन तुटली, आता ते बुडाला माणूस लावला माया. बुडा म्हणतो तुम्ही काय म्हणतो, तुम्ही लोड घेऊन टेन्शन घेऊन पाणी प्या ना. यायला का मी वावरला का माझ्या तिकडे यायला का? मी तर रस्त्यावर आहे उभं. ये ना लवकर. काय कुठं काय चेन तुटली म्हणतं. कुठं आहे तू सध्या? मी आलो मी. तू कुठं आहे? तिकडे हे आबाजी बुडा मी काय म्हणतो, तुम्ही काय येऊ नका ना इकडे येऊन तुमचा काय फायदाच नाही ना. काहीच फायदा नाही. आता आम्ही शिवराला तिकडे बस हे चेन लावली का नाही, लगेच तुमच्या वावरात नाही. मग काय वावर माहिती आहे तुमचं. मला काय टेन्शन घेता तुम्ही, लोडच घेऊ नका तुम्ही. फक्त बस झालं आता. बस विषय संपला. आलो आता आम्ही. मग काय तर तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही इकडे काय येऊ राहिले? इकडे काही याची गरजच नाही. झालं का झालं म्हणते. आता आलो. मला म्हटलं तू काय नाव आहे तू? तुला सांगू सारखं ना, मान आधी लागू नको म्हटलं. तू ते मला शुद्ध नको बनू. मला पहिले म्हणे मी तुमच्या स्वरात तू म्हणे. मग त्या पिंटीच्या वारात गेला तू. आता कुठे गेला तू? बाय जिथं कुठं असाल लवकर आहे म्हटलं. चेन किन तुटली बसलं का आता? चालेल लवकर. 15 मिनिटात आला पाहिजे तू. हो आलो 15 मिनिटात. नाही 15 का 10 मिनिटात आलो. हो आलो. ठेवा फोन. हो ठेव. मस्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. बुडाचा फोन आलता मला आता. ते म्हणे लेस खवळलं होती मायावर. मारते बा ती मला 100% मारते आता ती. काय राजा असं वाटू लेस खराब वाटू राहिला राजा. अरे खराब का त्याच्यात नाही, तुम्ही तुमचा फायदाच पाहिला ना. मी तुम्हाला जास्त पैसे देऊ राहिलो, मग तुम्ही माझ्याकडे जाणार ना. मग काय त्याच्यात काय जबानी मग काही नसते. मग काय आजकाल जबानी मग काही नसते एवढं. आज पैसा बोलते फक्त पैसा. मग काय तर तुमचं बरोबर आहे ना. तुमचा जिथं फायदा आहे तुम्ही तिथं असाल ना. काय म्हणे आणखी लस बोललो ती बापा. मग ये ना म्हणे लस जोरा करला करे बा. मी म्हटलं झालं म्हटलं पागल. काय बोलला तिला? तर मी म्हटलं हो आलो म्हटलं. चेन तुटली म्हटलं. आता काय दुसरं काय सांगता तिला?
बरं मी काय म्हणतो, अरे एवढं काढतो काय देता म्हटलं पैसे, शिल्लक देता जराशे. काय राजा काय जबान गिबान सोडून म्हटलं आलो म्हटलं मी तुमच्या इकडे, जरासं माझ्याकडे लक्ष द्या, जरासं खर्च पाणी करतं जरासं आपलं पुड्या गिड्या काहीतरी तंबाखू गिंबाखू आहे का काही. जरा नाही राजा आपल्याला जवळ काम तंबाखू काही खात नसतं, आपण तेच व्यसन नाही आपल्याला त्याचं खराब एवढं. पण मी तुम्हाला आणून देतो काय जास्त तुम्हाला, काही लोड घेऊ नका तुम्ही, तुमच्या ड्रायव्हरला पण देतो काही लोड घेऊ नका तुम्ही. पण आपलं एवढं काढून घ्या म्हटलं, खनखन मस्त खनखन आहे, निघतं अर्धा घंटा लागतं समजा, मस्त 3 एकर आहे, पट्टा चांगला सरका. भाऊ ड्रायव्हर चांगला का चांगलं. हा चिंता मत करो. हा ठीक आहे. तेच म्हणतो मी काय म्हणतो, काढून घ्या मस्त. आता आम्ही ते खोपडीजवळ थांबतो, तिथं मस्त ताडपत्री सगळं आतून टाकतो, टेन्शन घ्यायचं काम नाही. काढा मग लवकर, जा फटाफट काढा. ठीक आहे काही लोड घेऊ नका तुम्ही. आता मी काय म्हणतो, मा मोबाईल आहे नाही स्विच ऑफ करून ठेवतो तुम्ही. आता त्या बुड्या गिटाचा फोन येतेच मला 100% येते, लस भेव लागते राजा मला त्याचा. नाही का किती बोलते ते, किती बोंब बोलते ते. मी म्हटलं बाबा मारते म्हटलं हे आता ते आला गेला का नाही तर तुम्हीच बोलता बाबा, मी काही बोलत नाही दिले, माही काय ताकद नाही दिले बोलायची. लस भारी बुडा दिसते बोलते, दिसते नाही ते लस भारी आहे ती बुडा. मग काय एरी काय तर ते लय बुडा भारी आहे. त्याला गेला की मी बोलून दिले, मग काय तर त्याचा माझ्या त्याचा आकडा मला शिल्लक बोलत नाही ते. तुम्ही काही लोड घेऊ नका, तुम्ही तुमचं काम करा, काही लोड घेऊ नका. चला आम्ही तिथे बसतो, काळा मस्त बडबड. काय बरं वंड्या, त्याचं काम जमलं ना आपलं काम जमलं. आपल्याला लवकर गहू काढायचा होता, कारण की आपल्याला जाणं होतं आणि त्याला पैसेच पाहिजे होते. ते मी म्हटलं तुला शिल्लक देतो म्हटलं, हो आपण ये म्हटलं माझ्याकडे. पण आता विषय आहे त्या संभाजी बुड्याचा. संभाजी बुडा फक्त ना आपल्या वारात नाही या. त्या बुड्याला कोण सांगू राहिलं की आपल्या वारात मशीन आहे म्हणून. जाऊ द्या तिकडे, काय लोड घेत बसता. आला तर आला, बोलू दिले काय बा तू काय बोलतं, आम्हाला घाई होती असं सांगून दिलं काही. पण तसं नाही ना रे, आता ते आपल्याला काही बोलत नाही ते, पण ते बोलते त्या माणसाले, त्याची मशीन आहे त्याची. या माणसानं काय केलं, 2 पैसे शिल्लक पाहिले म्हणून ते आपल्या इकडे आला. पण आता विषय असा आहे, महाबीन ते बुडा आला तर बुडा काय बोलील आता काही विचार नाही बोलायचा. बुडा लय भारी येते, माहित नाही तुला कसं आहे ते. पण माहिती आहे ना मला ते बुडा पाहिला मी. मग काय तर पाहिला म्हणजे काय लय भारी आहे ते बुडा. जाऊ द्या तिकडे, आला तेव्हा पाहून घेऊ. अरे बा हे काय आला आता इकडे, माझे का बरोला. अरे बुवा शांती काय लगा दादा काढणं चालू केलं बे. कसं काय रे, कसं काय लागला मिळतं मशीनचा. कसं काय काल संध्याकाळी फोन लावला मी, मग काय संध्याकाळी मशीन पाहिली मी म्हटलं बा सकाळी आपल्या वारात येऊन जायचं म्हटलं. काय होतं काही नाही ना, मला काय मशीन पाहिजे होती, मला हार्स्टर पाहिजे होतं. माग गहू काढत राहिला. मी म्हटलं बुवा आता कसं काढा आवाज येत जा मला मशीनचा. मी म्हटलं इकडे कोण आहे रे बा, इकडे कोण आहे. पाहिलं त्या वारणी मशीन. का रे कसं काय म्हटलं हे काय घंटा घेते. घंटा म्हणजे काय किती एकर घेते. अरे मी विचारलं 1800 रुपये म्हणे, 1800 रुपये एकर घेतो म्हणे. तू किती एकर आहे. काय 1 एकर भरत नाही दे, काय कसं राहे दे चुई. पण आता काय करतं, पण काढा लागतील मला. मग काय दिलाच थोडे हातानं काढू असं वाटतं की हातानंच काढा माय भिंत. पण काय ते जमत नाही ते काम. पण मी काय म्हणतो, कसं काय आता कुठं चालली मशीन आली लगेच. आता मला काय माहित नाही रे मशीन कुठं चालली ते. मला वाटतं संभाजी बुड्याच्या वारात जाईल समजा. काय गोष्ट करू समाजी बुडून काढलं नाही का आणखी. नाही त्यानं नाही काढलं बा, त्यानं काय काढलं ते जाते मशीन तिकडे. अरे बापरे, म्हणजे समाज बुडून आणखी काढलंच नाही. अबे मला ते सकाळी भेटलो ते चाललं म्हणे मी कट्टे घेऊन मशीन येते म्हणे 15-20 मिनिटानं. अरे बापरे, म्हणजे आतापर्यंत काढलंच नाही का त्याचं. गेम झाला त्या बुड्याचा. तुला सांगतो माझ्या सांगू नव्हते कोणाले. आबा काय म्हटलं पहिलं का नाही त्याच्या वारात चालली ती मशीन. पण त्या पिंटून गेम केला त्याचा, 100 रुपये शिल्लक दिले ड्रायव्हरले, या माणसाले मालकाले. याने घेतले, मग तिकडे गेली मशीन जवळ आहे म्हणून पिंटूचं काढलं. त्यानंतर बा मग चालला ते संभाजी बुड्या वारात नाही. मी म्हटले बा तू एक काम कर, 1800 घेऊ, 2000 रुपये तुला म्हटलं मी, 2000 रुपये एकर. माय 3 एकर काढ म्हटलं. मला कसं साडीचं लग्न आहे म्हटलं, मला लवकर जाते म्हटलं, आजच जाते मला एवढं गहू काढणं आहे, लवकर मला जाणं आहे. मी म्हटलं शिल्लक पैसे घे, 500 रुपये दिले मी शिल्लक दिले. नाश्त्याले खायला दिले 500 रुपये दिले फक्त. त्याला वाटलं बा 2 पैसे इकडे शिल्लक घेते, मग त्या बुड्याला जाऊ दे खड्ड्यात नाही, ती माझ्याकडे आलं, विषय संपला. म्हणजे असं झालं नाही का ते, म्हणजे त्या शिल्लक पैसे दिले म्हणून तिकडे आलं, म्हणजे समाज उडा गेला तिकडे. अरे बा एकच नंबर का समाज उडा कुठे मग काय का. काय तर आपल्याला मला लवकर जाणं होतं रे, नाही तर मी तर उद्याच काढत होतो. मला काय गरज नव्हती ना. पण आता मी तिकडे लग्नाला गेलो तर मला 4-5 दिवस येणं नाही. मग काय तर इकडे कोण लक्ष देते इकडे. तुम्ही माणसं माहित नाही कशी आपल्या गावातले कशा एखादी काडी डब्बीच काढी लावून दिली, गेला शांताराम कोंबात मी असं गेला ते. मी म्हटलं पहिले काढून जातो म्हटलं, घरी मस्त गहू आणून ठेवतो, मग जातो तिकडे जास्त तिकडे असं आहे ते. ना तर मी काही गेम नव्हतो करत रे, मला काय घेणं मी तर उद्या काढत होतो. नाही बरं गेलं. पण आता संभाजी बुडाला गेला असला 12च्या भावातनी. ते म्हणे मला जेवायचं काम नाही म्हणे, आता गहू काढलं तेव्हा जेवतो म्हणे. आता पण जेवलं नाही वाटते ते, जाऊ दे तिकडे खड्ड्याने. आता काय करतं, आता काय ते बुडाले भारी ना बे. कोणा सांगा चांगला आहे त्याचं, कोणा सांगा चांगला सांग बरं तुम्हाला. एका सोबत त्याचं चांगला नाही, मग काय तर लोक त्याला सुद्धा म्हणतच नाही कोणी. लोकांना वाटतं याला कधी मसनात नाही, कधी याचं बा याचं लवकर सावळण करा. लोक हेच विचार करू राहिले, लय भारी ते एका सोबत चांगलं आहे त्याचं. मग काय एका सोबत चांगलं बोलत नाही ते. लहान लेकराचे वाटतं तरी ते लहान लेकरं त्याला सुद्धा बोलत नाही. मग काय तर मत्र जाय तिकडे असं करतात त्याला. पण जाते आपल्याला काय करायला लागते बे. पण आता जाते तिकडे. आता मी काय म्हणतो त्याला पण सांगू नको तू की बस तू सांगशील तिकडे बोंबलशील काय मॅट झालं का रे बा. मी काय बोंबलो तिकडे, मला काय करावं ते. पण मी काय म्हणतो एवढं माय मशीन मिळवून दिलं का, माझ्या एवढं 1 एकर काढणं होतं.
मला नाही वाटत कळते आता येईल म्हणून, कारण की आता कारण ते माझ्याकडेच कसं राहिलं ते एक एकरासाठी ते येत बसत नाही तिकडे, आता डायरेक्ट जाते समाजी पुढे वाढत नाही. मला असं वाटतं बा एक काम करा तो समाजी पुढे झालं की जरा ना वाटच पाहा लागला ना समाजी बुडा झालं की मग मलाच नाही लागलं नाही का. बरं तसं करतो मग आता. बरं ठीक आहे, येतो म्हटलं मी येतो. हो ये फक्त तरी सांगून नव्हतं पुढे ना सांगशील का बोमलशी बरं मजा नाही करू मी तुले ना सांगेल की शांताराम गेम केला असं केलं तसं केलं ते बुडा बिल फालतू तिकडे वाढत येईल आणखी तमाशे गिमाशे मग काय तर नाही मी काय सांगू रे बा मला. मग मी काय म्हणतो, मी तिकडे चालूच नाही ना बे. आता डायरेक्ट मी घरी चाललो येत काय तर मला याचा नंबर पाठवतो बरं माणसाचा, म्हणजे मी काढून घेतो पटकन, म्हणजे कसं लवकर काढणं आहे. बरं नंबर पाठवतो तुला व्हॉट्सअपवर टेन्शन घेऊन घेतो. बरं ये म्हटलं मग ये. तर मग तुम्ही गेले काल सांगितलं तुम्हाला माहित नाही गेले पच काय बरे माझ्या काय सांगत नाही बे हे तुला माहित नाही कसं आहे. नाही मला माहिती आहे कसं आहे हे सांगेल बरं हे. अरे नाही सांगत ना ते तुला काय ते काय म्हणे मला समाजी पुढे जाऊन कळतच ना काय म्हणे. मी म्हटलं वा असं झालं म्हटलं ते मग काय तर त्याच्या इकडे वारात गेलीच नाही म्हटलं मशीन डायरेक्ट इकडे मॅच आणली. आता ते काय सांगितलं एवढ्या बारीक गोष्ट आहे बे. नाही ते पच काय बरं ते एक प्रकारचं बाईच आहे ते, मग काय लय भारी आहे ते. नाही रे सांगत नाही ना मी म्हटलं त्याला सांगू नको म्हटलं कोणाला ते म्हणे ना ते सांगत नाही म्हणे. तसंच म्हणते ते. मी काय म्हणतो तिकडे भुकलं असेल ते बोंबल असेल तिकडे ते त्या समाजी बुडाजवळ की असं झालं बुवा शांताराम तुला गेम केला, शांताराम तुला असं केलं तसं केलं. 100% सांगतो मला मी. सांगते ते पच काय ते पच काय ते सांगितलं बोलतो मग त्या समाजी बुडेले असंच आहे म्हणतो बाबा मग काय आपल्याला काय भ्या लागते का तू मी काय म्हणतो काढला करतो काढला पण आणला पण आताच आणला मी. काय झालं काऊन रे बापरे गहू काढून आणलं म्हणलं का मस्त काम करत होता काय का माया काढत झालं का म्हणजे कसं माया आणखी लय टाईम आहे मध्ये मी झालो शिमग्या झालं काढतो मी मला लय टाईम आणखी हिरवाच आहे माया तेवढं व्हायला ते खनखन व्हायला की मग तेव्हा काढतो मी टाईम आहे म्हणले. काढायला चालता म्हणून काढलं मी. मशीन लावली संभाजी बुड्याच्या वाढत चालली वाटते ती. मी म्हटलं 100 रुपये शिल्लक घे मा येते त्याला भोंडवलं जरा सग मी हे म्हटलं मला गावाला जायला लागते त्याला जायला लागते ये रे काय तर आता गेली मशीन संभाजी बुड्याच्या वाढत नाही काऊन तुला काढत होतं का. नाही रे बा मला लय टाईम आहे आणखी तू सांगू ना शिमग्या झाल्यावर काढतो मी. त्या सुनीला काढायची होती त्या बुड्याचं आहे म्हणते वावर 2 एकर आहे म्हणते आहे म्हणते गहू टाके तेच म्हटलं बा मशीन गिशीन इकडे आहे म्हटलं बा गावाला आलता म्हटलं मला. पण आता तू म्हणलं मी घरी आणलं आता कुठं गेली बरं मशीन मग आता असं वाटतं 100% संभाजी बुड्याच्या वारात गेली मशीन ती. कारण की ते माणूसच तसा म्हणे मला नाही म्हणे त्याला जबान गिबान दिली म्हणे. मी म्हटलं तू जबान मला काय सांगू नको 100 रुपये शिल्लक घे आणि मावारात ये म्हटलं पहिले. ते आलं पण काढून दिलं मी घरी आणलं गहू. आता 100% मला वाटते आता ते संभाजी बुड्याच्या वारात गेली ती मशीन. तसं वाटवलं मला आता. जा ना तुम्ही तिथं पाहा ना. तिथंच गेलीशी ना रे मग काय दुसरं कुठे गेलीशी आता एकटं शांताराम करायला वाटते. पण मला नाही वाटतं शांताराम काढील म्हणून कारण की शांताराम म्हणजे पहिले संभाजी बुड्याला फोन केला म्हणतो ना संभाजी बुड्याचं काढील मग शांतारामचं तर काय माहित बा काय झालं तिकडे. मला वाटतं संभाजी बुड्याच्या वारात अशी मशीन नाही का मग. मला तसं वाटवलं. शांतारामला काय खरं नाही वाटत बरं. शांतारामला भयानक माणूस ते. त्याच्या डोक्यात एकदा किडा बसला की बरं ठीक आहे हे काढते का बरं मीच काढतो आधी असं पण होऊ शकते. एक तू शांतारामच्या वारात जाऊन पाय. नाही शांतारामच्या वारात जाऊच नको तू पहिले तू संभाजी बुड्याच्या वारात जाऊन पाय. मला वाटतं तिथंच असेल शांताराम गिंताराम असं करत नाही काही पण जाऊन पाय. बरं तसं करतो मी पहिले जातो संभाजी बुड्या वारात मी तिथंच असं सांगतो मग याचं याचं काढणं आहे म्हणतो आता येतो म्हटलं ये म्हटलं येतो आम्ही आता. हो या शांताराम सांगे मला की म्हणे मी असं केलं म्हणे. मी काय केलं म्हणे शिल्लक पैसे दिले म्हणे इकडे घेतलं म्हणे मशीन माझी हार्वेस्टरची मशीन आणि मावारात बोलवली म्हणे. मग काय ते संभाजी बुड्या गेला म्हणे कोमातनी स्वतः असं म्हणे मला ते. मग आता मशीन कुठं आहे रे कुठं आहे मशीन. आता मशीन कुठं राहणार. आता मशीन शांतारामच्या वारात नाही. मग काय तर तुम्हाला काय माहिती आहे का नाही. बस तुम्ही होती बस झोपा तुम्ही तर झोपा. काय राजा त्या पिंटून तुम्हाला चाट दिली त्या पिंटून तुम्हाला गेम केला त्यानंतर शांतारामने गेम केला. तुम्हाला काय समजते का नाही तुम्ही बसली इथं चादर टाकून झोपा काय राजा असं असते. रस्टर मशीनवाल्याला फोन लावला मी येतो म्हणे चेन तुटली म्हणे माही येतो म्हणे 15 मिनिटात निघालो म्हणे आता पण आलाच नाही म्हणून आणखी ते मग ते खोटं होतं का. दिले नंबर आहे बाबा ते काय सांगा त्याचा 1 नंबर आहे. मग काय ते शांताराम दिले पैसे दिले शिल्लक आणि ते म्हणे चेन तुटली हे तुटली. मग काय तर पुरा गेम केला त्यानं तुमचा. तुम्ही इथं उपाशी येरी काय तर जा त्याच्या वारात जा दिले म्हणा हे कसं काय म्हणा हे म्हणा सगळ्यात पहिले मी फोन केला म्हणा तू इकडे का करूला म्हणा जबान दिली ना म्हणा असं बोला तुम्ही दिले. आता शांतारामने बोला शांतारामले भारी आहे ना मला माहिती आहे ते. बरं सांगतो तिला मग आता मशीन चालू झाली का मध्ये नाही का बरं नेमकंच गेली म्हणतो तू वारत नाही. बरं थांब चल दाखवतो कसं काय ते थांबा तिला माहित नाही मला कसा हिसका असते आपलं ते. बरं आताच गेलो. बरं तुझं नाव सांगत नाही रे टेन्शन नाही घुमा द्या. बरं गेलो तो मला सांगितलं मला इथं काहीच माहित नव्हतं का मी तर इथं बसलो होतो मस्त. मी म्हटलं कधी येते मा शांतराम मा गेम गेला वाटते. बरं ठीक आहे जमले चेन जमले इकडे आलो इकडे कुठं आला इकडे कुठं आला म्हटलं अरे तुले काय म्हटलं तुम्ही लवकर म्हटलं 15 मिनिटांनी तू इथं काय करू आला. इथं काय आता पडलं उड्या तोंडावर काय इथं काय करू आला हे माणूस भेटला टोपीवाला म्हणे चाल म्हणे इथं. मी म्हटलं इकडे संभाजी पुढे राहिलं म्हटलं बा तेवढं करतो म्हटलं. ते म्हणे तुला तिकडे जायला पुरते का म्हणे मग इकडे वापस यायला पुरते का म्हणे. मी म्हटलं बा तू बरोबर आहे. बरं आता हे काय 3 एकर पटकन काढून देतो तुमच्या इकडे.
काय सांगू नको नाटक, राहू दे तुम्ही नाटक तुमच्या जवळ ठेवा. चेन तुटली म्हणे चेनवाले. ही चेन तुटली का ती? ओ संभाजी बुडा जा ना तिकडे, काय राहायचं तुम्ही एवढं बारीक पाहू राहिले. जा ना तिकडे, आता इकडे आलं झाले. बस आता एवढं काढले तुमच्या इकडे. शांती हवा तू नको बोलू पहिले. तू हवा तुला माहित होतं ना मावारात मशीन राहिली का नाही, मग तू तुझ्या वारात काल आणली? काल आणली तुला? काल आले म्हणजे अरे मला जाणं आहे, मला लग्न झाला ते आजच झाला ते मला. मग काय तर मला एवढं गहू काढणं लवकर जाणं आहे मला. काल आणली म्हणजे माझ्या काय जबरदस्ती आहे का तुमची? काही जबरदस्ती नाही, सगळं माहित पडलं मला, सगळं माहित पडलं. सगळंच बोलले त्या मशीनवाले. मी फोन लावला होता, लवकर येईल बाबा. सकाळपासून मी तिथे उभा आहे. त्यानंतर ते पिंटू आला, त्या पिंटूला 100 रुपये देऊन पिंटू इथे गेला. आता तुझ्याकडे आली ती मशीन, सगळे पैसे देऊन करू राहिले तुम्ही. मला बोलता तुम्ही? आबाजी जाऊ द्या ना तिकडे. आता काय 15 मिनिटात होते झालं ना. आता तुमच्या इकडे वेळ मशीन आता काय पैसे शिकवून दिले. तू तर बोल नको रे टकल्या, तू बोल नको म्हटला. तू अजिबात नाही बोलत. इथंच भाऊ इथंच मारीला. मी काय म्हणतो मशीनवाल्या बंद कर दे लवकर आहे. चल मावारात घे. आता कुठं जेवण ते राजा तिकडं घरलं कोपरात एवढा. आता बस एवढं खायला ना. आता कुठं काय आहे मिक्सिंग करता गो भरलं जरासं. मग काय तर थांबा. मी काय म्हणतो एवढं काय हे करू नका तुम्ही. बस आता हे झालं का नाही तुमच्या इथं झालं. टाइम पडल्यावर बा तुम्ही मशीनमध्येच बसा. तुमच्या इथं घ्या. तुमच्या इकडे येते टेन्शन घेऊ नका. आता तर बोलू नको रे. राहू दे म्हणतं. टेन्शन घेऊ नको म्हणतं. उलट टेन्शन त्याला माणूस आले. जेवलो नाही का मी इथं. असे तर पुन्हा एवढं मागत नाही. आता काय तुम्हाला बोलू का नाही का समजून राहिलंय मला. का रे शांती आहे का रे? तुम्ही मला बोलू राहिले माझ्यात माग आहेत नाही. मला लवकर जाणं होतं म्हणून मशीन आणली. इथं रस्त्याला सापडी मशीन धरली मी. मला काय माहिती एवढं तुमचं आहे. जाऊ द्या तिकडे. जे झालं ते झालं का नाही. आता तुम्ही काय म्हणतो मशीन बंद कर. मी काय म्हणतो तुम्ही जेवढा उशीर करसाल तेवढा तुम्हाला उशीर होते. मी काय म्हणतो झालं आता बस विषय संपला. बस 15-20 मिनिटात काम आहे. बस झालं की का नाही तुमच्या इथंच येते मशीन. मी आणतो. मी देतो तुम्हाला गॅरंटी. आता हो ना तुमच्याच इथं येते ना मशीन. आता काय बेमुलकडे हे काम. तुम्ही कल्ला करू नका बरं. आता काय आहे कल्ला करून काय फायदा नाही ना. आता इथं मशीन आली लागली काढलं जरासं. मग काय तर बस आता जरासं राहिलं. जरासाठी तुम्ही भांडणं करू राहिले. आता भांडणं करायला पुरते का? भांडणं कुठे करू राहिलो मी? का हे आहे का माय? सकाळपासून मी आता वावरात बसलेला मी. सगळं झालं मशीन निवड आली तिकडे तुम्ही. 100 रुपये देऊन 200 रुपये देऊन काय देऊ राहिले ते? का रे तुझी जबान कुठे गेली रे? जबान आहे म्हणते 10,000 रुपये दिले तरी कुठे जात नाही म्हणे. का रे जबानचं काय आहे तिथं आलं बुवा. जाऊ द्या तिकडे. आता काय जवळ होतो ना आम्हाला ते पुरत नाही एवढ्या लांब जाणं एवढ्या लांब येणं. मग काय तर जाऊ द्या तिकडे. हा एवढं काढलं का नाही तुमच्या इथंच येतो. भांडणं करू नका फक्त. विषय संपला. थंड घ्या. थंड पाणी गिनी प्या मस्त. जा खोपडी खाली जा मस्त आरामानं. हो चला खोपडी जोड चला. तुम्हाला पाणी गिनी पाचतो. लय डोकं तुमचं गरम झालं. चला हो नसतं. चला भिंत लवकर माहिती तर माझ्या आता मी तुम्हाला मदत करतो. या लोकांनी मला फाशीत देता तुम्ही. डायरेक्ट फाशी. गावात डायरेक्ट चौकात देता तुम्ही. काही विषय आहे का? आता कसं येते 100% गाडी तुमच्या इथं. 100% मशीन म्हणजे आली तुमच्या हार्वेस्टर मशीन तुमच्या वावरात. टेन्शन घेऊ नका फक्त एवढं काढल्यावर. जा तुम्ही खोपडी जोड जा मस्त पाणी गिनी आराम करा. लय तुम्ही असे कल्ला करू राहिले. जोर बोलून राहिले. चक्कर येऊन पळसाल तिथं जागेवरच म्हटलं. जा पाणी गिनी प्या. शांताराम भाऊ न्या. हो चला पाणी गिनी प्या. चला बाबा एकदा गेलो माय भिंत. मला भेवस वाटते माय भिंत. लस खवळलं का ते नसतं. चला बाबा आता 100% त्याच्या वार जा लागल. आता कोणी 1 लाख देऊ का 2 लाख देऊ बाबा. हे मारतेच मला जीवन आता. क्या बोल रहा करो चालू करो. जल्दी से निकालना है. उसके बाद वो संभाजी बुढ़ा के वावर में जाना है. चलो चालू करो. बरं ठीक आहे करतो चालू मी. ठीक आहे. नसतं सकाळपासून वाट पाहू मी. शांत राहा जरासं. चिल राहा मस्त. आता मा झालं काय तुमचाच नंबर आहे. कुठं चालेल नाही मशीन आता. मग काय तर मस्त बिळगिडी प्या चांगला प्या. वळा आणखी ओळा म्हणतो. भूक लागली इकडे. काही खाणं नाही पिणं नाही डब्बा नाही गिबा नाही. मशीनवाला मध्ये आलो 15 मिनिटात आलो 10 मिनिटात आलो 5 मिनिटात चेन तुटली. हे तुटलं माय भिंत. आता मा वारत आली पाहिजे मशीन आता. हो तुमच्याच वारते आता. नाही आले का नाही मी आणतो. मग काय तुम्ही काय लोड घेऊन राहिले. बस शांत माय भिंत. बरं झालं जास्त बोला नाही माय भिंत. मला वाटते मारतेस का. बरं ठीक आहे बसा मस्त. आलीच मशीन. झालंच आता माय. हो नसतं पाणी घेणं आहे का रे? टाकल्या पाणी आण रे मला. बरं आणतो. ठीक आहे टेन्शन घेऊ नका. आता मशीन तुमच्या इकडेच येते. बरं ठीक आहे. बरं